हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तू का म्हणे गर्भावासे सोखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 टाळी वाजवून विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन 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 पाण्डुरङ्गाकारो प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
साधलो पावन झालो चराचरी करुणा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमनं कुरु सुधारि वरनो रघुबर विमल जसूर जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। यांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। भगवान परमात्माकडे नेमकं काय मागावं किती मागावं आणि कसं मागावं अगदी हा पूर्ण भाव आपल्या समोर प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग आहे। सर्वांनी लक्ष देऊन काळजीपूर्वक श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। अतिशय सुंदर मला सांगायचं आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मम नाही तर अगदी माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता। या पृथ्वी तलावरती भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही। त्याचा दुसरा अर्थ सांगते झाडाचं पान तर हलत नाही पण या सृष्टीची निर्मितीच भगवान परमात्माच्या सत्तेने आहे। कारण श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये भगवान परमात्मा सम्मुखानं सांगतात एकोहम बहुश्याम एकलेन कंठीची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने। भगवान परमात्माच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे म्हणून या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक सजीव प्रत्येक जीव कोण कुठपर्यंत ठेवायचं ज्या दिवशी ज्याचा जन्म झालाय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळही ठरलेली आहे। पण कोण कधी जाईल सांगता येत नाही। मग काही लोक म्हणतील ताई रोजच कीर्तन ऐकतो आम्ही दरवर्षी सप्ताह होतो आम्ही कीर्तन मी तुम्हाला सांगू आजपर्यंत कमीत कमी तुम्ही 50 कीर्तन ऐकली असतील बरोबर। फक्त मान हलवा ऐकता असं करण्यात असं करा 50 कीर्तन कमीत कमी ऐकले असतील ना जास्त झाले असतील 10व्याचे 13व्याचे वर्ष श्राद्धाचे सोडून द्या फक्त सप्तातले धरा कमीत कमी 50 कीर्तन बाबा आणि कमीत कमी एक 10-15 कथा श्रीमद भागवत रामायण असेल शिव महापुराण देवी भागवत कमीत कमी 15 कथा 50 कीर्तन एवढं ऐकून सुद्धा तरी आपल्यात काही बदल मला सांगायचं काय तुम्हाला आपण किती कथा ऐकले याला महत्व नाही किती कथा आपल्या आचरणात आहे किती कीर्तन दरवर्षी कीर्तन ऐकता पण या कानात न ऐकून या कानात न सोडून देत असाल तर उपयोग आणि हा परमार्थ परत परत घडत नाही। म्हणून तर जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून नाही तर जाताल मरून लोक टाकते तुम्हाला पुरून म्हणून परमार्थ करायचा आहे। योग्य वेळेत एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या आणि कानपूर लाईन खराब झाली बाबा कीर्तनाला येतं का
वारीला जाता येतं का? नाही. का? एकदा का आपले हातपाय अवयव व्यवस्थित काम करत नाहीत त्यावेळेला कोणतंच आपण कार्य करू शकत नाही. म्हणून संत सांगतात जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. योग्य वेळेत जावं लागेल, निर्णयही योग्य वेळेत घ्यावं लागेल. आज आपण पाहतोय अगदी आषाढी आपण आळंदी असेल, देहू असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल, निवृत्तीनाथांची यात्रा, प्रत्येक जण वारीसाठी कित्येक वारकरी तिकडे आहेत. पण मला प्रश्न पडला की इथं बरेच जण दिसतात. नाही मी चालले 7-8 दिवस चालून परत इकडे आले काल जेजुरीवरून, उद्या कीर्तन करून परत जाणार आहे. मला सांगायचं काय तुम्हाला, योग्य वेळेत जर परमार्थ केलं नाही तर वय झाल्याच्या नंतर पश्चातापाशिवाय दुसरं आपल्या हातात काहीच राहत नाही. म्हणून योग्य वेळेत परमार्थ करावा लागेल. भगवान परमात्म्याने अतिशय अनमोल असा नरदेह दिलाय. कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, कारण याच देही घडे देवाचे भजन. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी फक्त मनुष्य देहच धारण करावा लागेल. म्हणून अतिशय सुंदर केलेलं पवित्र असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन असेल भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने. तसंच ओम चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर आगमना प्रित्यार्थ व त्याचबरोबर श्री संत यादव बाबा यांच्या आणि त्याचबरोबर श्री संत वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसंच आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य गुरुस्थानी जे आहेत महंत हरिभक्त परायण विठ्ठल महाराज गहिनीनाथगड यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 9वा सप्ताह 8 दिवसाचा आहे. मला सगळं माहिती आहे पण तुम्ही रेंजमध्ये आहात का पाहते. आज आपला कितवा दिवस आहे? 7वा दिवस आहे. मागणीपर आहे. देवाला काय मागावं? 7 दिवस कीर्तन ऐकतात तुम्ही, पण 7व्या दिवशी नेमकं मागावं काय हे तुम्हाला मी नक्कीच या भंगातून सांगणार आहे. म्हणून ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत, आल्याच्या नंतरच भेट झाली, माझी काय अगोदर ओळख नव्हती. तसं तुम्हाला वाटलं माझं नाव टाकले पंढरपूर, मलाच प्रश्न पडला मी तिकडं कधी गेले राहायला, कारण मी तुमच्या जवळचे आहे पण तुम्ही खूप लांबचं केलं मला. म्हणून ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग आला, तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग आला, आदरणीय हरिभक्त परायण आमचे शिवाजी दादा सुळे असतील, ज्यांच्याकडे जेवणाची आमची भोजनाची व्यवस्था होती. हरिभक्त परायण आमचे स्वामीनाथ दादा आहेत सुळे, त्यांचे धन्यवाद. हरिभक्त परायण नवनाथ दादा असतील, त्याचबरोबर भागवत दादा असतील, संतोष दादा आहेत, त्याचबरोबर खंडू दादा आहेत, कृष्णा दादा असतील, ब्रह्मदेव असतील, आणि फक्त दादा म्हणून सुद्धा नाव आहे. नावं काय सगळ्यांच्या आडनावं मला माहिती नाही, त्यांचे चेहरे सुद्धा ओळखीचे नाहीत. एकदा या सर्व गुणीजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आता यांची नावं घेतलीत म्हणून तुम्ही नाराज होण्याचं काही कारण नाही. तुम्हा सर्वच हरिभक्त परायण मंडळी, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आज सकाळचं ज्यांचं अन्नदान होतं हरिभक्त परायण राजेंद्र दादा भीमराव सुळे असतील, संध्याकाळचं अन्नदान ज्यांचं आहे हरिभक्त परायण भागवत दादा रामचंद्र मिसाळ असतील, त्यांचे सुद्धा धन्यवाद. एकदा या दोन्ही परिवारासाठी जोरात टाळी वाजवायची सर्वांनी. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, गावकरी मंडळी असतील, सर्व गुणीजन मंडळी आहेत, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आमची गायिका आहे छोटी गायिका, खूप सुंदर आवाज आहे, त्या आवाजाप्रमाणे सुंदर कीर्तनही करते. हरिभक्त परायण आमच्या शीतलताई मस्कर ताईचे धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्त परायण आदरणीय अतिशय सुंदर जे मृदंग वाजवत आहेत, महाराजांची माझी दुसरी भेट आहे. आदरणीय हरिभक्त परायण आमचे रामेश्वर महाराज भवर असतील, ज्ञानेश्वर महाराज भवर होतं वयामानानं तसं कधी कधी. हा, सुंदर कीर्तन करतायत, बरं सुंदर कीर्तनही करतायत. त्यांचे शिष्य मंडळी असतील, सर्वच विद्यार्थी मंडळी आहेत. एकदा सर्वांसाठी जोरात टाळी वाजवायची. हार्मोनियमची साथ देत आहेत महाराज, तुमचे धन्यवाद सर्व. त्याचबरोबर साऊंड सिस्टमवाले असतील, आमचे यूट्यूब चॅनलवाले आहेत, यूट्यूब क्षेत्रामध्ये जे माझ्यासोबत असतात कंटिन्यू, माझे भाऊ आहेत हरिभक्त परायण आमचे विठ्ठल दादा, दादांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, माझ्या मावशी आहेत, चष्म्यावाले सर्वच, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेले बिना पदरावाल्या, नथीवाल्या असतील, चष्म्यावाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल विनेकरी बाबांसाठी जोरात टाळी वाजवा. राग राग पाहायला लागले. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या वेळेला आपण पाहतो सध्याच्या काळात जर पाहिलं तर आषाढी वारीसाठी प्रत्येक जण निघतायत,
पण भगवान परमात्माची भक्ती, भगवंताचं नामचिंतन का करावं, कसं करावं, अगदी सगळा भाव तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. भगवान परमात्माची भक्ती सेवा करत असताना प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी संतांचं चरित्र आठवलं पाहिजे. संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये, त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणणं आताच्या काळात फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण जर पाहिलं तर कीर्तनामध्ये सध्या अगदी भाग्यवान आहोत आपण की कीर्तनामध्ये तरुण मंडळी आहेत. पण काही काही ठिकाणी जर गेलो तर आयोजक नियोजक सुद्धा म्हातारे माणसं असतात आणि ऐकणारे सुद्धा म्हातारे, सांगणारे असतात तरुण. पण शोकांतिका वाटते कधी कधी, पण आपल्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. म्हणून एकदा माझ्या सर्व भावंडांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. असंच भगवान परमात्माचं कार्य तुमच्या हातनं घडत राहावं ही भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती मी प्रार्थना करेल. पहा, अतिशय सुंदर अभंग आहे. अभंग आपण पाहत असताना जगद्गुरु तुकोबारे असतील, संत माऊली ज्ञानोबारे असतील, संत नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळींचा जन्म झालाय. पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामात याचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी मने फडकविती ध्वजा, निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले. पण सगळ्यात भाग्यवान मी सांगू तुम्हाला, त्यांनाच ठरवलं जातं की जे अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन करतात. एक सुंदर अशा भक्तांचं चरित्र सांगेल मी तुम्हाला. पैठण क्षेत्रावरून ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, तरी सुद्धा पंढरपूरची वारी करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्माचं दर्शन घेण्यासाठी जे भक्त पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी निघालेली आहेत, लोटांगण घालत घालत निघालेली आहेत. कधी कधी सांगते पहा, परवाच्या दिवशी ज्या वेळेला आम्ही सासवडच्या घाटातनं चालत होतो, ज्ञानेश्वर महाराज चालत असताना पाहिलं की पायी चालत असताना ज्यांना हात पाय व्यवस्थित आहेत असे माणसं थकायच्या गाडीत बसून पुढे जायचे. का चालणं होत नाही. पण असा एक व्यक्ती पाहायला पहा की ज्याला अगदी पायच नव्हते, स्वतः गाड्यावरती बसलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या घाटामधून सुद्धा गाड्यावरती बसून ते स्वतःच्या हातानं गाडा ढकलत होते. तेच गाड्यावर बसवले आणि गाडा ढकलत ढकलत ते पूर्ण घाट चढणार होते. पहा, मला प्रश्न पडला की आम्ही किती जरी पायी वाऱ्या केल्या आणि किती जरी दिंडी केली, आम्ही किती वेळा जरी पंढरपूरचं दर्शन घेतलं ना, सगळ्यात भाग्यवान ज्याला पाय नाही आणि तो वारकरी स्वतःच्या हातानं फरफडत त्या गाड्यावरती बसून वारी करतोय, सगळ्यात भाग्यवान तो वारकरी आहे. पहा, आपल्याला तर हात पाय सगळे व्यवस्थित आहे, आपण का जाऊ नये पंढरपूरला. असा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचा एक लाडका भक्त लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. या ठिकाणी पोहोचल्या लक्षात आलं 2 दिवसावरती एकादशी आली आहे, माझं दर्शन घेण्यासाठी जाणं होत नाही, त्या पांडुरंगाची माझी भेट होणार नाही. अशा भक्तानं एक निर्णय घेतला आणि एका वारकऱ्याला आवाज दिला. अहो वारकरी बाबा. वारकऱ्यांना आजूबाजूला पाहिलं, कोणीच दिसलं नाही. त्यांना काय माहिती कोण आवाज देत आहे, समोर निघून गेले. परत दुसऱ्या वारकऱ्याला आवाज दिला. अहो वारकरी बाबा. त्या वारकऱ्यांना बाजूला पाहिलं पण कोणी दिसलं नाही. पायाजवळ पाहिलं तर ज्याला हात नाही, धुळीने पूर्ण अंग माखलेला आहे, ज्याला पाय नाही
असा असणारा भगवान परमात्माचा लाडका भक्त देवाची दर्शनासाठी निघालेला आहे आणि त्या वारकऱ्याने आवाज दिलाय. बोला ना दादा, काय म्हणता? वारकरी कुठे पंढरपूरला चाललायत ना, दर्शन घेत असताना माझा एक निरोप त्या पांडुरंग परमात्म्याला द्याल ना. कोणता निरोप आहे? 2 दिवसावरती एकादशी आली आहे, हात नाही पाय नाही लोटांगण घालत माझं तिथपर्यंत पोहोचणं होत नाही, पण हात जोडून फक्त एकच विनंती आहे, ते पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेत असताना ज्याची नाही पंख पाय त्यांनी करावे काय, ज्याचे नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव ठेवनिया पंढरी जाय, हे शुद्ध भाव देखोनिया पंढरी जाय, विठ्ठल फळ देतो त्याचे नवल काय, त्याचे देखील पाय, विठोबाचे दैवत लागो, त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचे दैवत लागो, त्याच्या चरणी लक्ष लागो, हे विठोबाचे धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचे लक्ष लागो, त्याचे चरणी लक्ष लागो. एकदा टाळी वाजव जोरात बाबांसाठी. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी जो वारकरी निघालाय, वारकऱ्याजवळ सांगितलेलं आहे, माझे एकदा निरोप द्या की ते पांडुरंगाचं 2दा दर्शन घ्या. एक वेळेला तुमचं दर्शन आणि एकदा माझं दर्शन घ्या. मला सांगायचं तुम्हाला, रात्रंदिवस फक्त त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची आस त्या भक्ताला लागलेली होती. त्या भक्तानं त्या वारकऱ्याजवळ सांगावं का, ज्या वेळेला वारकऱ्याने येऊन भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर 2दा दर्शन घेऊन भगवंताने विचारलं की डबल दर्शन कोणाचं? सांगितलं, तुमचा लाडका भक्त लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, असा तुमचा भक्त तुमची वाट पाहतोय. कशी? भेटी लागे जीवा लागली सियास, पाहि रात्रंदिवस, पाहि रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली सियास. भगवान परमात्म्याची रात्रंदिवस तो भक्त वाट पाहतोय. ज्या वेळेला जगाच्या मालकानं भक्त कुर्मदास हे नाव ऐकलं, सर्व वारकरी भगवान परमात्माचं भजन करत करत त्या रावळामध्ये, त्या पंढरपुरामध्ये पोहोचलेली होती. पण जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून उडी मारली आणि लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलेत. जे भक्ताचं पूर्ण धुळीनं अंग माखलेलं होतं ना, स्वतःच्या शेल्यानं देवानं त्याचं अंग पुसून घ्यावं, हाताने काटे काढलेत. जे काटे जास्तच खोलवरती गेले ना, भगवान पांडुरंग परमात्म्यानं स्वतःच्या दातानं ते काटे काढलेत. सांगायचं काय, भक्ती करावी आपण, पण भक्ती करत असताना आपण तर म्हणतो देवासाठी रडतो आपण, नवल नाही, पण कधीतरी देव आपल्यासाठी रडला पाहिजे. ती भक्ती नाही, ती भक्तीची पराकाष्ठा असेल. आपण तर जातो देवाचं दर्शन घेण्याकरिता, पण ज्या दिवशी जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या घरी आला पाहिजे आणि आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे, ती भक्ती नाही, ती भक्तीची पराकाष्ठा. म्हणून संत जनाबाईसाठी म्हटलं जातं, जनाई करीते हरे भजन, जनाई करीते हरे भजन, जनाई करीते हरे भजन, जनाई करीते हरे भजन. मंदिर चाले तिच्या घराचे, जिथे तिथे हरी नामच नाचे,
जन संत जनाबाईंच्या घरी जगाचा मालक यायचा पहा. प्रत्येक भक्तानं ती भक्तीने ती भक्तीची पराकाष्ठा असेल म्हणून अंतःकरणामधून भगवान परमात्माचं नामचिंतन मात्र करावं लागेल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तुम्हाला सांगेल. तुकोबारायांनी सुद्धा अखंड कंठामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन धारण करावं. माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे पहा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले किंवा तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. एकदा ताईसाठी जोरात टाळी वाजवा. तुकाराम तुकाराम जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा. अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरिता पंढरपुरामध्ये त्या रावळामध्ये त्या देवळामध्ये पोहोचलेली आहेत. भगवान परमात्म्याचं दर्शन जगद्गुरु तुकोबारायांनी घेतलं आणि देवाकडे पाहिलं तर देवाची मान खाली झुकलेली होती. तुकोबाराय विचारतात देवा दरवेळी आलो तर काही ना काहीतरी बोलत असता मान का झुकले गेली. तुकोबा 8वी पिढी आहे तुमची. एवढं भजन करता एवढं नामचिंतन करता तुमचं ते पुण्य आणि एवढं ओझं माझ्या डोक्यावरती झालंय की त्या ओझानं मान खाली झुकली गेली. मग काहीतरी मागावं लागेल तेव्हा ओझं हलकं होईल. नाही देवा नाही मागू शकत. काही मागणे हा आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असे किंवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा साधावया किंवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. भगवान नाही मागू शकत देवा. तुकोबा काहीतरी मागावं लागेल. नाही मागू शकत देवा. नाही तुकोबा काहीतरी मागावं लागेल. मग भगवान परमात्माची एक इच्छा पूर्ण करायची म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काही काही म्हणती काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा. देवाला थोडं बरं वाटलं. हेची देगापर्यंत तरी आले पण हेची देगा म्हणजे तरी काय. अभंगाच्या पहिल्या चरणात टाळी वाजवायला काही पैसे लागतात का तुम्हाला.
चार्जिंग झाली सगळ्याची चार्जिंग? पंगत चालू आहे का दादा, सोमनाथ दादा? चार्जिंग झाली सगळ्याची? काऊन बॅटरी उतरल्या अशा तुमच्या? टाळी वाजवायची. तुम्हाला का पैसे मागितले का आम्ही पैसे ठरवलेत अगोदर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला, फक्त टाळी वाजवायची. बरं वाटतं जरा त्यांना. एवढ्या अंतःकरणातून म्हणते, एवढं सोपं वाटलं तुम्हाला इथे येऊन बोलायचं? हो बाबा, ज्यांनी केलं त्यांनाच माहिती काय असतं नेमकं. फक्त टाळी वाजवण्याचं काम करत जा, कारण भगवान परमात्मा कायम त्यांची सेवा करून घेण्यासाठी व्यतिरिक्त माणसाला निवडत नाहीत. पहा, सर्वसाधारण माणसाला निवडत नाहीत. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम आहे, देव त्याला निवडतात. आता बऱ्याच जणांना वाटतं आमच्या नातवाने कीर्तन करावं, बऱ्याच जणांना वाटतं असं टाळ वाजवायला पाहिजे, कोणाला वाटतं या छोट्या दादाकडे पाहून मृदंग वाजवायला पाहिजे. पण सगळेच होतात का? बोला ना. तुमचं जातं शिकायला आणि 3 दिवसात पखवाज येऊन घरी येतं. मला सांगायचं काय तुम्हाला, भगवान परमात्मा त्यासाठी सांगतात, लाखों में किसी को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं, बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवण्याचं तुमचं कर्तव्य आहे. असो, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागणं मागतात, हे चिदान देगा देवा, दान द्या कोणतं तुझा विसरण व्हावा. आता मागण्याची पद्धत आहे, माणसाचं मागणं कायम स्वार्थी असतं. जे कायम मागत राहतो तो मनुष्य, जे कधीच मागत नाही ते संत, पण जे मागत नाही त्याला सुद्धा मागण्याची अपेक्षा करतात तो भगवंत. भगवान परमात्मा प्रत्येक जे मागत नाही त्याला म्हणतात मागा, आणि आपली देव कधी म्हणत नाही आपल्याला मागा, पण तरी सुद्धा मागण्याच्या अगोदर यादी तयार असते. देवा हे पाहिजे ते पाहिजे. बरं मागता तरी काय तुम्ही? वाढावी संतान गृही व्हावे धनदान, हेच मागतो की नाही? मुलगा पाहिजे, गाडी पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, 2 एकर जमीन पाहिजे, शेजाऱ्याचं सगळं विकलं पाहिजे, त्याचं वाटोळं, असं मागणं आहे आपलं देवाला. खरंय का महिला मंडळ? मला सांगायचं काय तुम्हाला, जगाच्या मालकाकडे नक्कीच मागावं, पण काय मागावं हे समजलं पाहिजे. पहा, मुलगा मागा, पण कसा? पुत्र दे ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक. जगाच्या मालकाला त्या लेकराचा आनंद झाला पाहिजे, असं लेकरू जन्माला आलं पाहिजे. आताची पोरं पहा तुम्ही, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला. एकदा का आई वडील बेजार झाले, त्यांनाच वाटतं या कार्टेने कशाला जन्म घेतला असेल तर घेऊ. खरंय की नाही सांगा मला तुम्ही? चांगल्या विचाराचे लेकर सगळ्याच ठिकाणी जन्माला येतात असं अजिबात नाही. त्या अगोदर चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. कुळाचं, आईचं, वडिलांचं, अगदी आजोबाचं पंजोबाचं पुण्य लागतं, तेव्हा चांगले लेकरं जन्माला येतात. ज्यानं उष्ट्या हातानं कधी कावळाच हाणला नाही त्याच्या पोटी कसा चांगला लेकरू जन्माला येईल सांगा मला तुम्ही? काय काय करामती असतात गावात. पहा, घरी जर बल्ब गेला, घरचा बल्ब बंद पडलेला मंदिरात आणून लावताना घेतला घेऊन जातं. काही काही करामती, कोणाचा 10वा खाईल, 13वा खाईल, वर्ष श्राद्ध खाईल. एकतर म्हातारं प्रत्येक गावात जायचं, 10वा 13वा लग्न असेल सगळं खायचं, 10व्याचं स्वतः खायचं आणि बायकोसाठी घरी खिशात घालून घरी घेऊन यायचं. असे माणसं नसतील पाहिले कधी तुम्ही? पट्टी द्यायला माग 100 रुपये देतील, पहिल्यात सगळ्यात अगोदर हिशोब विचारले ते. मला सांगायचं एकच तुम्हाला, माणसानं चांगल्या कार्यात कधीच आडवं पडलं नाही पाहिजे. आपण म्हणतो कधी कधी मांजर जर आडवी गेली तर काय होतं? अपशकुन होतो, बरोबर? मांजर आडवी गेल्यावर बरोबर आहे का? आणि एखादी गाय आडवी गेली तर शुभ शकून, बरोबर? मुंगूस आडवं गेलं तर, एखादी महिला जर पाण्याचा भांडा आडवा घेऊन गेली तर. मी तर कधी कधी म्हणत असते महाराज सांगता सांगता, एखाद्या टायमाला मांजर आडवी गेली तरी बरी, ती बिचारी जाणार तरी कुठं? जाणारच तिच्या मार्गाने चालली. मांजर आडवी गेलेली बरली, पण मांजरीपेक्षा बेकार काही माणसं असतात. 50 जणांनी नियोजन केलं सप्त्याचं आणि एकच म्हणतो पाऊस कसं करते. तर मला सांगायचं काय तुम्हाला, चांगल्या कार्यात आडवं पडणं भगवान परमात्मा कधीच त्या माणसाला माफ करत नाही. जगाच्या मालकाला मुलगा मागा, पण चांगल्या विचाराचा, त्याच्या हातनं कायम फक्त चांगलं कर्मच घडलं पाहिजे. मग असा लेकरू जन्माला येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. आई पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, ज्यांची असेल
पुण्याची असेल पुण्या पूर्वजन्माची असेल पुण्या तोची मुखी गाय हरी नाम तोची मुखी गाय हरी नाम तोची मुखी गाय हरी नाम भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन. ऐका, चांगल्या विचाराचं लेकरू जन्माला येण्यासाठी आईवडिलांचं आणि आपल्या कुळाचं देखील पुण्य शिल्लक असावं लागतं. मुलगा पाहिजे कसा? भगवान प्रभू रामचंद्रासारखा. मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा. मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा. आणि मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे पहा. आणि आत्ताच्या पिढीत जर पाहिलं, आनंद वाटला आल्याच्या नंतर. मला वाटलं काय सवाचे का काय पाटलांचे. खूप सुंदर एवढे बॅनर लावलेले पाहिले, आनंद वाटला आणि गर्व वाटतो पहा अजून सुद्धा. कारण पाटलाच्या घराशेजारी मी राहिलाय. जास्त लांबचं सांगत आहेत. मला सांगायचं काय, मुलगा पाहिजे. सध्याच्या काळात पाहिलं, स्वतःच्यासाठी जगणारे भरपूर पाहिले, पण समाजासाठी लढणारा फक्त एकमेव राजा म्हणजे जरांगे पाटील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जरांगे पाटलाचंच नाव लावलं जातं. मला तुम्हाला एक सांगायचंय, माणसानं लढावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं नेमकं लढावं कसं हे जरांगे पाटलाकडून शिकायचंय. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आताच्या काळात प्रत्येक बाईला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र यावेत. रामासारखा वाटतो की नाही जन्माला यावा मुलगा? हो राधाबाई येतो, वाटतो का? माझा आवाज येतो ना तुम्हाला केसरा काकू? हा ऐका, वाटतो की नाही रामासारखा का रावणासारखा यावा वाटतो? रामासारखा वाटतो ना. मला सांगा, प्रभू रामचंद्र तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. खरंय का नाही? आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. नाशिकच्या भागात माझं कीर्तन होतं, तुम्हाला खरं सांगते दादा. मी म्हटलं ताई चला ना कीर्तनाला. म्हणे दिदी आले असते बरं का, पण माझी आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. खरंय का नाही सांगायचं? हाय का नाही मालिका? हो महिला मंडळ मालिका. म्हाताऱ्या बाया सुद्धा मान हाली त्यात पाहा आता. मला सांगायचं काय तुम्हाला, चांगल्या विचाराचं. प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी येतील, पण त्या अगोदर राजमाता मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज नाही. आज आपण पाहतोय राजांचं प्रत्येक ठिकाणी नाव घेतलं जातं आणि घ्यावंच लागणार आहे. आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, आपल्या कपाळावर, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणून त्याच राजांसाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. 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 जय जय भवानी, जय जय शिवाजी.
बसला घोड्यावरी बैराजा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी बैराजा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी बैराजा ग बसला घोड्यावरी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एक काम करू आपण टाळकरी शांत बसा यांचा आवाज येऊ दे एकदा फक्त टाळ्या वाजित आहेत पण बघू दे ना आवाज किती घे तुम्ही आवाज जे जे कर तुम्ही म्हणायचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तरी काही 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 नादी लावते दादा आम्हाला असं वाटलं पाहिजे लय जोरात म्हणते रक्त सळसळ केलं पाहिजे माणसाचं मला सांगायचं काय तुम्हाला मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे जरांगे पाटलासारखा आज आपण पाहतो स्वतःच्या बहिणीसाठी मुलासाठी भावासाठी पत्नीसाठी भांडणारे अनेक पाहिले बांधावरून भावाचे भांडणं चालतात 3-3 वर्ष कोर्टातले केस चालते मला सांगायचं काय पण आज आपण पाहतोय समाजासाठी लढणारा माणूस आहे हार नाही म्हणले त्या वाघानं मी सांगेल तुम्हाला आमच्या वाणीनं ते कौतुक नाही आणि माणसं सर्वसामान्य नसतात पहा भगवान परमात्माचा काहीतरी अंश म्हणून जन्माला येतात म्हणून कीर्ती महाराष्ट्रात कोणता तालुका कोणता जिल्हा कोणता गाव लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणताच माणूस नाही की ज्याला जरांगे पाटील माहिती नाही प्रत्येक ठिकाणी जा आणि पाटलांचं नाव घ्या सराटी आंतरवाली म्हटलं की पाटलांचं नाव अगोदर येतं एवढी मोठी क्रांती करायला खूप लागतं माणसाला श्रीमंत होण्यासाठी पैशाची गरज नाही लागत फक्त समाजाचा विश्वास प्राप्त करून घेता आला पाहिजे पहा एकदा का समाजाचा विश्वास प्राप्त करून घेतला समाज डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही पण ते अगोदर तेवढं झिजावं लागतं तेवढं करावं लागतंय आज आपण घरच्यासाठी लढतोय त्यांच्याकडे पहा नंतर आपल्या लक्षात येईल दिवसभर 2-3 वेळा 4 वेळा जेवण करतो आपण तो माणूस आपल्यासाठी 7-7 दिवस उपाशी राहू शकतो मला सांगा काय गरज आहे त्यांना त्यांची पत्नी त्यांचे मुलगा त्यांचे लेकरं सगळे त्यांच्या जवळ आहेत पण आज कमीत कमी वर्ष होत आलंय आता 1 वर्ष पूर्ण होत आलंय अजून सुद्धा कीर्तन चालू आहेत बरं ज्ञानेश्वर दादा सराटे आंतरवालीमध्ये अजूनही कीर्तन चालू आहेत महाराष्ट्रातले कोणती कीर्तनकार नाही राहिले की त्यांनी तिथं आता काय म्हणते हुडकून कीर्तनकार आणतात गावातले कीर्तनकार एखादे राहिलेत का इकडचे एखादे राहिलेत का प्रत्येक ठिकाणचे मला सांगायचं एकच तुम्हाला मुलगा पाहिजे पण चांगल्या विचाराचा पाहिजे मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाईंसारखी चांगल्या विचाराची आताच्या पोरी पहा तुम्ही लग्न होऊन जर सासरी गेल्या तर 4 प्रकार पडतात एक होती सांगकामी दुसरी कानपाडी तिसरी आगाव कामी 4था प्रकार आहे हुंदाडा तिने फक्त भाकरी करायला बसावा अख्ख्या गावात कळतं निवडुंगामध्ये कुणाची सून भाकरी करते थप्पडांग निमकी सुळ्याची का पवाराची का कोणाची मी मला सांगायचं काय तुम्हाला आजीबाई एक विचारते तुम्हाला पाठीमागच्या आजी सोमनाथ दादांच्या आई आहेत पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या सांगा ना भाकरी किती फुगायच्या चुलीवर केलेल्या भाकरी आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात फुगलेल्या भाकरी पाहायला भेटणं सध्याच्या काळात मला सांगायचं एकच मुलगी असावी पण चांगल्या विचाराची संत जनाबाई सारखी पाहिजे ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण केलं ये ग विठाबाई आणि माझी पंढरीची आई जातं कळतं ना तुम्हाला संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं आणि जात्यावरती संत जनाबाई म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू ओव्या गाव कौतुके तू जर नाही म्हटलं तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ आहे तुम्हाला ओव्या गाव कौतुके तू सगळे शांत बसा तुम्ही ओव्या गाव कौतुके तू एखादी म्हणते अगं मन मरण मी शपथ घातले भी वाटत तुम्हाला जातेवरची गाणी कळतात ना पण जातं कळतं का जातं आता जातं नाही राहिलं तुम्हाला सांगते पहिल्या काळात जाते होते एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना बाबा नवरा उठा म्हणून बायकोनं चालू केलं पहाटे 5 वाजता पहाटेच्या पारा मंदी जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगन उठ गोदाड्यातल्या सोंगा हे आताचे गाणे आहेत पहिल्या काळातलं गाणं तुम्हाला म्हणून दाखवते माझी आजी म्हणायची पंढरा गा पुरा मंदी काही वाजत गाजत
चिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतय तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. चाल बी अशीच होती ना कळतं ना गाणं. हा तेच म्हणून दाखवते जे मी आजीचं ऐकलं तेच मग तुम्हाला सांगायचंय. ज्ञानेश्वर दादा एकदा असंच गाणं म्हटलं कीर्तनात जातेवरचं. 12वीची मुलगी मला म्हणताय तेवढं ते गाणं द्यान लिहून. कीर्तन संपलं मी दिलं लिहून पण तिला सहज विचारलं म्हटलं ते गाणं घेतलंय पण चाल माहिती केलं. म्हटलं दीदी याला चाल कोणती लावती म्हणे ताई याला याला चाल बाबूरावची चालवून का. मला सांगायचंय काय जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट प्रकारची चाल असते. संत जनाबाई म्हणतात जात्याच्या मुखी जगाचा मालक जो विश्वाचा जातो फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी मला सांगायचं एकच मुलगी पाहिजे पण चांगल्या विचाराची पाहिजे. जगाच्या मालकाकडे मागावं पण काय मागावं देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे भगवान. व्यसन संसाराचा का नको. संसारामध्ये प्रत्येक जणांनी किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा भेटतं का हो सुख. संसारात सुख संसारात सुख सुळे संसारात सुख मिसाळ संसारात सुख सोडायचा भांडणं करता बांधा बांधावरून. मला सांगायचं काय सुखही नाही पण तो सोडा वाटत. मला सांगा एक उदाहरण सांगायचं तुम्हाला. ज्या वेळेला माणसाचं लग्न होतं लग्न होत नाही तोपर्यंत 2 पाय राहतात. एकदा का लग्न झालं मग किती पाय होतात 4 पायाचं काय असतं घरी गेल्यावर विचार करा तुम्ही. आता बरोबर तशासारखंच ओझवायचा प्रयत्न करतो आपण. परत पहिली संतान झाली किती पाय झाले मोजा 6 पायाचं काय असतं. संत वर्णन करतात पहा रुनु झुनु रे भ्रमरा भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. जो भ्रमर आहे भ्रमर भुंगा लहान लहान लेकरं पावसाळ्याच्या दिवसात पहा निळ्या रंगाच्या झाडावरती जो भुंगा बसतो ना त्याच्या पायाला दोरा बांधून ओढण्याचा खेळ खेळतात तो भ्रमर. परत दुसरी संतान झाली किती पाय झाले 8 पायाचं काय असतं. हा महत्वाचा मुद्दा ऐका काय असतं 8 पायाचं सांगते तुम्हाला. नवरात्र उत्सव येण्याच्या अगोदर घर स्वच्छ करताना महिला मंडळ घरामध्ये एका कोपऱ्यात जाळा तयार करतो त्याला काय म्हणतात कोळी. काही ठिकाणी त्याला कातीन म्हणतात पहा काही ठिकाणी कोळी. जो कोळी असतो ना महाराज एवढं सुंदर घर तयार करतो चांगल्या इंजिनियरला जमणार नाही पण कदाचित त्या घरातनं बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच रस्ता ठेवत नाही. आतमध्ये जीव घुटमळून मरावं लागतं त्याला.
माणसाचं तसंच आहे, आयुष्यभर हे माझं ते माझं ते माझं, पण शेवटच्या श्वासाला एकदा का हात पाय कामातून गेले मग सावध होतं का. तरुण वयात जर भजन केलं असतं, परमार्थ केला असतं, तर आता ही वेळ माझ्यावरती आली नसती. मला सांगायचं एकच, भगवान परमात्माकडे मागावं, पण देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी मनच का लागू नये, मन हे चंचल चपळ जाता येता. महिला मंडळ बऱ्याच असतील, बाई घर ये कुलूप लावलं, पण काय सांगावं तुम्हाला. एक म्हातारी अशी करायची कीर्तनात. म्हटलं आजी काय करता, म्हणे ताई कुलूप लावलंय पण कुलूपाला झटकाच नाही मारून पाहिला. कीर्तनात झटका मारून पाहिजे बसल्या बसल्या. मला सांगायचे एकच, मन चंचल आहे, नको त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. जगाच्या मालकाकडे मागावं, पण काय मागावं. संत नामदेव महाराज सुंदर असा अभंग आहे पहा. नामदेव महाराज सांगतात, देवाकडे मागावं मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसक्र. देवा कोणत्या जन्माला घाल, माणूस कर पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसी तरी उच्चिष्टाची निमिषे परी तुझे द्वारे वसे ऐसे करे. देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. विनंती करायची भगवान परमात्माला. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा झाड बनव पण जी वारकऱ्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, ती झाड आम्हाला कर. विनंती करायची भगवान परमात्माला. उदक करीसी तरी सडियाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा पाणी बनव पण जे पाणी तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं ना, ते पाणी आम्हाला कर. विनंती करायची पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करे. देवा दगड बनव पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना, तो दगड आम्हाला बनव. विनंती करायचे नामा म्हणे विठो कीर्तनाची निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवान परमात्माकडे मागावं, पण काय मागावं. जगाच्या मालकाकडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग भगवान तुमचा विसर जीवनात नाही पडला तर गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. देवाची सर्व जोडी माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन गाईन आवडी, गाईन आवडी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागणं मागतायत. देवा तुझा विसर नाही पडला तर गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. भगवान तुमचं गुणगान आवडीनं करेल. मला तुम्हाला विचारायचं आहे, भगवान परमात्माचं नामचिंतन करावं मग आवडीनं करावं की सवडीनं करावं. परमार्थ करावा आवडीनं का सवडीनं. आपला कसा आहे, माझी शपथ घेऊन सांगा कसा करतो आपण. बरेच जण खरं बोलतात, बरेच जण खोटं बोलतात. आवडीनं म्हणतात पण तरी आपला कॉन्फिडन्स नाही तेवढा, विश्वास नाही तेवढा आपल्यावरती. आवडीनं खरं की नाही. मला सांगायचं काय, म्हणता आवडीनं पण मोठ्यानं म्हणता का तुम्ही. का वाटत नाही ना आपण आवडीनं करतो की नाही. वाटलं तर आले कीर्तनाला, जर खरं तुम्हाला ताप आला असं तर आलेच ते तुम्ही. मला सांगायचं काय तुम्हाला, भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, परमार्थ करावं पण आवडीने व्हावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नामचिंतन करायचं. लोक म्हणतात ताई आमचा फायदा काय, फायदेशिवाय कोणतं काम आपण करत नाही. फायदा आहे ना कोणता, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. किंवा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ
त्याने माया जाळ तुटीतील. आता बऱ्याच जणी म्हणतील ताई भजनच करायचं ना करू म्हातारपणी. बसल्यात कीर्तनात माहिती कीर्तन संपलं देव उठू देईल का जाग्यावरचा. त्याच्या मनात आलं तर का क्षण भंगुर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा आधी का नाशिवंत देह. जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान किंवा शरीराची होय माती. शरीराची होय माती. आणि त्याच्या पुढे सांगतात 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तू अकेला जग में. आया तू अकेला जग में. आया तू अकेला जग में. जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तू अकेला जग में आणि जाय भई अकेला आहे. मग नामचिंतन करावं का. वाटत असेल देवानं प्रत्येक इच्छा तुमचं मागणं पूर्ण करेल. पण घेशी तेव्हा देशी आईसा. घेशी तेव्हा देशी आईसा. असं शिव उदार देव देतो पण अगोदर घेतो. मग देवाला आवडतं काय नामचिंतन केलेलं म्हणून. देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिस. नामाचा उच्चार रात्र दिस. तुळसी माळ गळा गोपी चंद्रा. तुळसी माळ गळा गोपी चंद्रा. तुळसी माळ वा वा जोरात टाळी वाजवा एकदा. नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. भगवान परमात्माला आवडते. आवडे देवासी तू ऐका प्रकार. देवाचं भजन केलेलं देवाला आवडतंय. भक्तांना नामचिंतन आवड पाहिली तर वेगळी प्रत्येकाची. जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड. आता महिला मंडळ तुम्हाला आवडतं काय साडी आणि सोनं. 55 वर्षाची म्हातारी मालकाला रोज म्हणायची पप्पाचा बापा अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत मला कधीच नाही केला फुटका. असं ती मालकाला म्हणी. काय म्हणी मला नाही केला फुटका. मालकाला रागच आला. दुकानात गेला आणि 100 रुपयात 1 किलो सोनं. काय म्हणतात तिकडे त्याला आणलं होतं काय बाबा तुम्ही. बँटेक्स माहिती ना ते सोनं. तुम्हाला सांगते ही नेमकी बचत गटाच्या अध्यक्ष 4-5 जणी होत्या. बाकीच्या सगळ्या तिच्या मैत्रिणी चांगल्या घरच्या होत्या. कोणाकडे 2 तोळे ओरिजिनल सोनं. कोणाकडे 4 तोळे. कोणाकडे 6 तोळे. कोणाकडे 10 तोळे. यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न. 5 जणींनी गाडी केली. गाडी करून लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसतं यांच्या सोन्यावर. लग्न लागलं नुसतं ड्रायव्हर गाडीत. आणि जेव्हा निघाल्या गावाकडे अशी आड रानात यांची गाडी अडवली. चोरांनी चाकू दाखवला. 4-5 जण होते. उतरा खाली. सगळ्या खाली उतरल्या. आता ज्या मोठ्याल्या घरच्या होत्या ते म्हणे आपला जीव महत्वाचा. कशाला या चोराच्या नादाला लागायचे. परत भेटल पण जीव भेटल का परत. काढून दिलं सोनं. 2 तोळे 4 तोळे 6 तोळे 10 तोळे. पण हिचं खोटं असून देईना काढून. खोटं असून देईना म्हणून चोरांनी अशी हाणली. माराच्या भीनं दिलं काढून. बरं काढून दिल्यावर ग बसाव की नाही. चोर निघाले परत मग ती जा घेऊन जा. 100 रुपयात सगळं आणलंय. चोर म्हणे बाई म्हणून दिवस फुकट गेला आणि खुशाल सांगते 100 रुपयात सगळं आणलंय. परत हाणली. अशी हाणली की तोंड सुजलं तिचं. तोंड सुजुस्तवर मार खाल्ला. मग ग बसाव की नाही. पण बाईचं तोंड गपच बसना. ग बसना तर चोरांना परत म्हणती मारून मारलं पप्याच्या बापापेक्षा कमीच मारलं. मला सांगायचं काय तुम्हाला आवड प्रत्येकाची वेगळी आहे.
जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची. संताला आवडतंय काय? माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नेन गुडी गुडी पुरा नेन गुडी. पांडुरंग मन रंगाले, पांडुरंगी मन रंगाले, पांडुरंगी मन रंगाले, पांडुरंगी मन रंगाले. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडीन. भगवंताची आवड. अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. मग नामचिंतन करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवांचा एकदा का माळ घातली होय, होय वार करी, होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी. पंढरपूरला जाय. किती जण गेलते बरं पंढरपूरला? बोटवर करा. ज्यांनी आजपर्यंत एकदा तरी पंढरपूर पाहिले फक्त बोटवर करा. खोटा जर केला तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला. वाह क्या बात आहे. जोरात टाळी वाजवा तुम्ही गेले तुमच्यासाठी एकदा. आनंद वाटला तुम्हाला पाहून. आणि ज्यांनी नाही गेले का त्यांनी कीर्तन संपलं माझ्या गाडीत बसा. आणि मी जाणारच पंढरपूरला. मग आणते तुम्हाला दाखवून. मला सांगायचं काय नाही तुम्हाला. काशी रामेश्वरम द्वारिका मथुरा बालाजी कुठं जाणं झालं एकदा तरी पंढरपूरची वारी का? पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग. वाट पाही उभा भेटेची आवडी. जगाचा मालक आपली वाट पाहतो. कृपाळू तातळी उत्ता वेळ. पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागेल. वारकरी मात्र व्हावं लागेल. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन. पण वारकरी झाल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. आणि का करावी? सर्व वारकऱ्यांना एक सुंदर असं भजन आहे. फक्त लक्ष देऊ नये का? चला हो चला पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जय हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. भिवरे स्नान करुनिया, भिवरे स्नान करुनिया. संत पदा धुळा शिरीला, संत पदा धुळा शिरीला. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीव लगा पाहू. चला हो चला पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. एकदा तरी पंढरपूरची वारी मात्र करावी लागेल. कारण जो वारकरी आहे कट्टर वारकरी, हाडाचा वारकरी ज्याला म्हणतो ना आपण, एकदा का वारकरी पंढरपूरला निघाले ना आषाढी वारीला, दरवर्षी
दुसऱ्या वर्षी कोणतंही काम निघू द्या, किती महत्वाचं असू द्या, बांध देणं सुद्धा तो वारकरी घरी राहू शकत नाही. पण एकदा जाऊन पाहतो सोहळा. ज्या माणसाला चालता येत नाही, आयुष्यभर लेकरासाठी प्रपंचासाठी जीवन जगत आले, तर लेकरासाठी किती प्रॉपर्टी कमवून ठेवली आहे, आणि म्हातारं वय झाल्याच्या नंतर लक्षात आलं की पंढरपूरला जायचंय. अशा असणारे कित्येक अगदी वय झालेलं म्हाताऱ्या सुद्धा, चांगल्या माणसाला सुद्धा चालता येणार नाही असं चालतायत त्या. तरुण लेकराला चालता येणार नाही, तरुण पोरं सुद्धा नाचणार नाही, एवढे सुंदर पाऊल खेळतात म्हातारी माणसं. कारण तो वेगळा आनंद असतो पहा. एकदा तिथे गेल्याच्या नंतर माणसाला वाटतं की खरंच आपण देवाच्या भेटीसाठी आलो आहेत. एवढा आपण पाहतो. देवाचं भजन करण्याचा फायदा मी सांगेल, कधीच केसाला धक्का लागत नाही आपल्या. फक्त भजन करा तेवढ्या अंतःकरणातून. माऊली ज्ञानोबाराई विश्वास बसेल असं प्रमाण देतात. नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा, आणि त्याला प्रमाण तुम्हाला जर उदाहरण पाहिलं तुम्ही, ती म्हणजे वारी असेल. वारीमध्ये लाखो वधीनं लोक, कोट्यावधीनं लोक आज प्रत्येक जण चालतात. एका दिंडीत कमीत कमी 1000, 1500, 2000 लोक आहेत. अशा कित्येक दिंड्यात. पण मला सांगा, आजपर्यंत कधी तुम्ही ऐकलंय का एखादा वारकरी अडचणीत झोपला, त्याला सर्पदंश झाला, एखादा वारकऱ्याची हत्या झाली, एखाद्या वारकऱ्याची चोरी, असं कधी ऐकलंय तुम्ही? नाही का? जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा आहे ना. एकदा का वारकरी पंढरपूरला निघाले, रोज संध्याकाळच्या वेळेला स्वतः फिरून पाहतो की माझा एखादा भक्त उपवाशी राहिलाय का. फक्त भक्ती तशी करता आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण तर काय म्हणतो पा, भगवंत माझा आहे, पण कधीतरी भगवंतानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. सुंदर असं भजन आहे पहा. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, वो मेरे प्रियतम, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा, साची प्रीत की रीत निभा दो, वो मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे, वो मेरे प्रियतम. तर भगवान परमात्माचं नामचिंतन फक्त करता आलं पाहिजे. आवडीनं करा, परमार्थ करावा, तो आवडीनं करावा, सवडीनं अजिबात नाही. म्हणून आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी. आहो सखी साजनी, सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी. माझा पाडसाची माया, माझा पाडसाची माया, भक्तिवंताची ते गाया, भक्तिवंताची ते गाया, भक्तिवंताची ते गाया, भक्तिवंताची ते गाया. आहो सखी साजनी, सखी साजनी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी, ज्ञानाबाई वो हरिणी. जय हो. टाळी वाजवली ती मनातून वाजवली पाहिजे. फुकट व्याजाने दिल्यासारखे कशाला वाजवतात. तुम्हाला एक उदाहरण सांगते बाबा. एक म्हातारी अर्धे कीर्तन नुसते आरडायची, नुसते रडायची, मोठे मोठे कीर्तन संपलं. आजी म्हणलं, आजी काऊन रडत होत्या? टाळी नाही वाजवण्याचा परिणाम सांगते तुम्हाला.
आजीने म्हणलं आजी काऊन रडत होते, काही त्रास आहे का तुम्हाला? नाही म्हणे काहीच त्रास नाही. म्हटलं लेकीचा? म्हणे लेकीचा आहे नाही म्हणे सुनाचा. मग ताई सुनाचा अख्ख्या गावात माझ्यासारखी सुनासारखी सून नाही. म्हटलं मग नातू? ताई अख्ख्या पंचकृषीत माझ्या नातवासारखा नातू आहे. म्हटलं मग काय त्रास आहे, मला काय त्रास देतात का? आजी म्हणे त्याची काय टप्पर आहे मला त्रास द्यायची. म्हटलं मग काय त्रास? आजीनं सांगायला चालू केलं. ताई सांगायसारखंच नाही. म्हटलं झालं काय? ताई खरंच सांगायसारखं नाही. म्हटलं झालं काय? ताई काय सांगू, यायचं नव्हतं कीर्तनाला, जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते, तुमचा आवाज आला, रूपाची चाल चालू झाली, असा आवाज आला ताई. 3 महिन्यापूर्वी माझी गदड्यासारखी 103 किलोची बकरी होती. म्हटलं मग? म्हणे काय सांगू ताई, शेतात निलिंग खाऊन खाऊन अशी फुगून आरडू आरडू मेली. तुमचा आवाज ऐकला की मला माझ्या बकरीची आठवण. तुमची बकरी नाही मेली कोणाची? टाळ्या वाजवायचा फक्त. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय नामचिंतन करावं, परमार्थ करावा, पण आवडीनं करावा. किती जरी म्हटलं जीवनात हे माझं आहे ते माझं आहे, स्वतःचं भजन नामचिंतन जिवंत आहे तोपर्यंत. मला सांगा, जिवंत आहोत रामाचं भजन करण्यासाठी. जोपर्यंत आपल्यामध्ये आत्माराम आहे तोपर्यंत आपण भजन करू शकतो. एकदा का आपल्यातला आत्माराम निघून गेला, शेवटी सुद्धा रामनाम सत्य, तेवढंच म्हणावं लागतंय. भगवान परमात्माच्या सत्तेनेच सर्व जगताची निर्मिती आहे. किती दिवस ठेवायचं त्याच्या हातात आहे मला सांगा. अहो किती सुद्धा प्रॉपर्टी, किती गाडी बंगले कमवा, फक्त एक माझ्या विचारानं तुम्ही विचार करून पहा. आत्ता आहोत आपण, पण ज्या लेकरासाठी आपण सगळ्या जगतासमोर भांडतो, लोकांना आपण भांडतो, माहिती का सकाळी आपण ते पाहायला राहू की नाही? मग तरी सुद्धा भांडायचं कशासाठी? लागते फक्त जेवण, अर्धी भाकर, 1 भाकर. आणि तेवढ्यासाठी आयुष्यभर आपण जर लोकांचं वैर पण वाईटत्व घेत असेल तर उपयोग नाही अजिबात. आयुष्यामध्ये किती जरी जीव लावण्याचा प्रयत्न केला, नितांत आपल्यावरती प्रेम करणारं एकच नातं, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभ हवीने प्रीती, ते म्हणजे आई वडील. निस्वार्थ मनानं प्रेम करतात. मला सांगा, माहिती नाही लेकरू म्हातारपणी सांभाळली की नाही, पण तरी सुद्धा विश्वास असतो की आमच्या लेकरासाठीच आम्हाला कर. लेकरू चांगलं असो किंवा वाईट, पण प्रॉपर्टी लेकरासाठी. असं ऐकलंय कधी लेकरूच वाईट निघालं म्हणून आई वडिलांना शेजाऱ्याच्या लेकराच्या नावावर प्रॉपर्टी केली? असं ऐकलं कधी? नाही, ऐकायला भेटणार सुद्धा नाही तुम्हाला. पण आयुष्यामध्ये एकदा का आई वडील हे नातं निघून गेलं ना, जीवनामध्ये बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे, नाही जगात भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोण उरत नाही. पण देवाशिवाय आपलं कोण नाही, म्हणून देवासाठी म्हटलं जातं विठ्ठल माझा 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 म्हणाना. महाराज हे सुद्धा नाही ऐकलं त्यांना म्हटलं तेच भजन आहे. भजन म्हणताना सगळेजण डोक्यावर पदर घ्या मावशा एकदा. भजन झालं की काढून टाका परत. सगळ्यांनी जोरात म्हणा टाळकरी. सगळे शांत बसतील, उभे राहिलेले, फक्त खाली बसलेले भजन सगळ्यांनी करायचं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. तुम्हाला काय ब्राह्मणाकडून पाहिजे? जोरात म्हणा तुम्ही पण. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं नाही करणार. एक काम करू आपण, ज्ञानेश्वर दादा अगोदर मावशा घेऊ म्हणताना तुम्ही, नंतर तुम्ही, तोपर्यंत तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावून ठेवा. बघ आवाज कोणाचा जास्त येतो म्हणताना मावशा. हा सगळ्यांनी पदर घ्या ना, माय घ्या डोक्यावर, घ्या पदर. तरी काही काही नाहीच ऐकत. असो, सगळ्यांनी जोरात भजन करा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा आता काहीच बोलला का आता का बसा शब्द बोलला का तुम्ही शांत बसा बघू यांचा आवाज किती घेतात तर का बसा बोलला का काहीच तुमची लावली का घशाला धार लावली का तुम्ही जोरात म्हणा कौर क्षेत्राच्या बाहेरचे हा सगळ्यांनी जोरात म्हणायचे भजन नाही म्हटलं ते एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ तुम्हाला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा वा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गुळाची डेबद्यावर यांच्याकडे अर्धे म्हणते अर्धे म्हणणार एकदा महिला मंडळासाठी पुरुष मंडळी जोरात टाळी वाजवा तुम्ही वा काय भजन केलं मावशा तुम्ही जसे काय आग्या मोळाच्या माशा उठल्या पण आवाज चांगला आहे तुमचं भजन केलं ऐका स्वतःच सांगत नाही मी भगवान परमात्मा शिवाय आपलं कोण नाही जगतामध्ये हे संत सुद्धा सांगतात देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन आठेलो देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी हीच माझी सत्यवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देव जगतामध्ये भगवान परमात्माशिवाय कोण नाही म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन गुण गाईन आवडी हेची माझी गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम तूच माझी आई तूच माझा बाप मुखी सखा कृष्ण तूच सखा कृष्ण तुझा मी सुदामा तूच माझा राम तूच घनश्याम भगवान परमात्माचं नामचिंतन करावं गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी नामचिंतन केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात नलगे मुक्तिधन संपदा संत संग देई सदा अखंड पाहिजे ती संतांची संगती पण जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात संतांची संगतीच का हरिप्राप्तीशी उपाय धरावे का येणे साधती साधने किंवा काय करावे साधने फळ ओघीची येणे संतांची संगती का करावी संतांची संगती केल्याच्या नंतर संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा केव्हा संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी आणि का करावी संतांची संगती संत विन प्राप्ती नाही ऐसे वेदने देवा ऐसे वेदने दिवाई ऐसे वेदने दिवा संत विन प्राप्ती नाही ऐसे वेदने दिवा ऐसे वेदने दिवाई ऐसे वेदने दिवाई संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही का करावी संतांची संगती संत तुलसीदासजी सांगतात पहा बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु
सोई राम सिया राम जय जय राम. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एकदा का संतांची संगती झाली ना आम्हाला जीवनामध्ये गर्भवासाच्या दुःखामध्येही आम्हाला जन्माला घातलं तरी तू जन्म आम्ही आनंदाने स्वीकारू अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने गर्भवती तुका मने गर्भवती
चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. संताची संगती झाल्याच्या नंतर गर्भवासाच्या दुःखामध्ये जन्माला घातलं तरी तो जन्म आम्ही आनंदाने स्वीकारू. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा हात वरती घ्या. त्या कलियुगामध्ये ज्ञान बुद्धी जर प्राप्त करून घ्यायची असेल, बल, तर हनुमंतरायाची उपासना, हनुमंतरायाची भक्ती प्रत्येकाने केली पाहिजे आणि गोमातेची सेवा. म्हणून सगळ्यांनी हात वरती करून माझ्यासोबत भजन करायचं. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे